नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एमटेकची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे COEPमध्ये, म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची सेपरेट ॲडमिशन प्रोसेस असते रॅदर दॅन CET सेल. ठीक आहे. आपली जी जनरल प्रोसेस असते ते CET सेलवरती होत असते महाराष्ट्रातील सगळ्या MEM टेकच्या कॉलेजची, बट COEPची सेपरेट होत असते. आता त्याची वेबसाईटवरती कसं जायचं? सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवरती COEP एमटेक ॲडमिशन 2024 सिलेक्ट करायचं आहे. फर्स्टवाली लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक फॉर एमटेक आणि एम प्लॅनिंग ॲडमिशन्स. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुमच्यासमोर 4 ब्लॉक दिलेले आहेत. मेन क्रायटेरिया समजा. ठीक आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या अगोदर बघा काही इन्फॉर्मेशन तुम्हाला समजून घेणं खूप आवश्यक आहे. याच्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते आहेत हे तुम्ही चेक करा सगळ्यात अगोदर. या ठिकाणी पहा, जे ऑल कॅन्डिडेटसाठी आवश्यक असणारे 6 डॉक्युमेंट कोणते आहेत, तर हे फर्स्टवालं बघा 10वीची मार्कशीट, SSC मार्कशीट, HSC म्हणजे 10वी नंतर जर 12वी केली असेल तर ते, किंवा डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाची मार्कशीट जर 12वी नसेल केली तर, आणि 12वी करून जर डिप्लोमा केला असेल तर HSCची पण लागेल आणि डिप्लोमाची पण लागेल. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट म्हणजेच काय तर BE किंवा BTechची तुमची मार्कशीट. त्यानंतर बघा गेट ची एक्झाम दिली असेल तर त्याचं स्कोअर कार्ड, किंवा सीडची एक्झाम दिली असेल तर त्याचं पण लागेल. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इफ रिक्वायर्ड टू सब क्लेम जर तुम्ही केलेला असेल तर त्या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. आणि शेवटी जे डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. आता नॅशनॅलिटी सर्टिफिकेट बघा असणारच आहे तुमच्याकडे. ठीक आहे. हे 6 डॉक्युमेंट आपल्याला प्रत्येक कंपल्सरी सगळ्या मुलांना लागणार आहेत. आता टाईप ए मध्ये कॅन्डिडेट कोणते येतात, तर ज्या कॅन्डिडेटचा डोमेसाईल म्हणजेच जन्म जो आहे तो महाराष्ट्रातील आहे अशा विद्यार्थ्यांना टाईप ए मध्ये कन्सिडर केलं जातं. नंतर टाईप बी मध्ये, टाईप सी मध्ये अशा वेगवेगळ्या टाईपचे आहेत. जनरली 90% मुलं हे टाईप एचेच असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा जर बॅकवर्ड क्लासचे असाल तुम्ही SC आणि STचे, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे. बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC और ST, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. आता अदर दॅन SC आणि ST जे काही सर्व कॅन्डिडेट आहेत त्यांना 3 डॉक्युमेंट लागतील, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल, विच इज व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025. त्यानंतर EWS असेल तर EWS लागेल तुम्हाला. ऑर्फन सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ऑर्फनचं लागेल. डिसेबिलिटी असेल तर, फॉरेनचे कॅन्डिडेट असाल तर त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर असे वेगवेगळे हे दिलेले आहेत आपल्याकडे. ते क्रायटेरिया तुम्ही चेंज करून घ्या, चेक करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, जे विद्यार्थी विदाऊट गेट आहेत, म्हणजेच की ज्यांच्याकडे स्पॉन्सरशिपवरती घेणार आहेत किंवा वर्किंग प्रोफेशनलवरती जे ॲडमिशन घेणार आहेत अशांसाठी बघा स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट. त्याचं कसंही करायचं तर त्याच्यावरती बघा तुमचं ज्या कंपनीचं किंवा ज्या कॉलेजचं तुम्ही स्पॉन्सरशिप लेटर घेणार आहे त्याच्यावरती प्रोफॉर्मा P जो आहे तो त्या कॉलेजच्या किंवा त्या कंपनीच्या लेटरहेडवरती तुम्हाला प्रिंट करून त्याचं स्टॅम्प आणायचं आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला प्रोफॉर्मा Q पण सबमिट करायचा आहे. प्रोफॉर्मा P आणि प्रोफॉर्मा Q. ठीक आहे. स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट, प्रोफॉर्मा P जो काही लेटर त्याच्यावरती मॅटर आहे तो मॅटर तुम्हाला त्या कंपनीच्या लेटरहेडवरती पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यावरती कंपनीचं स्टॅम्प आणि साईन वगैरे आणायचे आहे. त्याच्यासोबतच प्रोफॉर्मा Q आणायचा आहे. सेम फॉर वर्किंग प्रोफेशनलसाठी पण स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट, प्रोफॉर्मा P ऑन लेटरहेड ऑफ करंट एम्प्लॉयर आणि प्रोफॉर्मा Q लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा प्रोफॉर्मा P आणि प्रोफॉर्मा Q काय आहे, तर हे डॉक्युमेंट पण तुम्हाला आपल्या या साईटवरतीच भेटणार आहे. प्रोफॉर्मा P. ठीक आहे. PDF फॉर्ममध्ये आहे. याला तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट करू शकता. ठीक आहे. कॉपी पेस्ट होत नसेल तर याला वर्डमध्ये कन्वर्ट करून तुमच्या लेटरहेडवरती तुम्ही ती प्रिंट करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला डेट अँड प्लेस टाकायची आहे त्या कंपनीची. त्याचबरोबर स्टॅम्प आणि सिग्नेचर तुम्हाला त्या कंपनीची घ्यायची आहे. ठीक आहे. हा झाला प्रोफॉर्मा P. त्यानंतर
प्रोफार्मा क्यू. प्रोफार्मा क्यू काय आहे तर अंडरटेकिंग आहे ना, स्पॉन्सर कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन भरायची आहे. ही PDF मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करतोय किंवा डायरेक्टली तुम्हाला PGचे ॲडमिशन जे आहे त्या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या ठिकाणी भेटेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इनटेक बघायचं आहे आपल्याला. सपोज की या वर्षी फर्स्ट इयरसाठी कोणत्या ब्रँचला किती इनटेक आहे, तर तुम्ही ही सेकंडवाली लिंक हे करू शकता. डाउनलोड होत नसेल तर कीपवरती क्लिक करा, डायरेक्टली तुमचं डाउनलोड होईल. अनसेफ वगैरे असं काही येत असेल तर. ठीक आहे, तर या ठिकाणी COEP मध्ये टोटल किती ब्रँच दिलेले आहेत त्या बघा. 30 ब्रँचेस आहेत. 30 ब्रँचेसमध्ये टोटल इनटेक या ठिकाणी दिलेला आहे. बघा स्पेसिफाईड केलेलं आहे त्यांनी की टोटल 18चा इनटेक असेल, तर नॉन स्पॉन्सर्डसाठी 14 आणि स्पॉन्सर्डसाठी 4 असा आपल्याला क्रायटेरिया प्रत्येक ब्रँचसाठी ठरलेला आहे. अकॉर्डिंग टू इनटेक तुम्हाला स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट आणि नॉन स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटची व्हेरिएशन या ठिकाणी दिसेल. तर तुम्हाला जी स्पेशलायझेशन पाहिजे त्या स्पेशलायझेशनमध्ये बघा तुमची वॅकन्सी किती आहे ते. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, थर्डवाला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, एलिजिबिलिटी मॅट्रिक्स. आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर सर्व काही दिलेलं आहे या ठिकाणी की तुमची BEला किंवा MSc नंतर पण तुम्ही हे करू शकता, ME MTech, बरोबर आहे. तर त्याचा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे बघा. MTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. त्यासाठी UG कोणती पाहिजे, तर सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग याच्यापैकी जर तुमचा डिग्री असेल तर, आणि गेट एलिजिबिलिटी काय आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर गेट दिली असेल तरच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता याच्यामध्ये. सिमिलरली बघा, जशा काही ब्रँच आहेत या ठिकाणी स्पेसिफाईड करतो मी तुम्हाला इथे. या ठिकाणी बघा MTech कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. तर याच्यामध्ये एनी रिलिव्हंट ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंगमध्ये कोणतीही ब्रँच असेल तरी तुम्ही या MTechसाठी ॲडमिशन घेऊ शकता. असं जरुरी नाही की कॉम्प्युटर्स पाहिजे. आता एनी रिलिव्हंट म्हणजे काय, तर कॉम्प्युटर रिलेटेड कोणत्या, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल है ना, IT असेल, अशा प्रकारच्या रिलिव्हंट ब्रँचेस. ठीक आहे, आता याच्यानंतर गेट कशामध्ये दिलेली पाहिजे, तर कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, डेटा सायन्स. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची इलिजिबिलिटी चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा प्रिव्हियस इयरचे कट ऑफ, डायरेक्टली त्यांनी काय केलेलं, एकाच ठिकाणी सर्व काही दिलेलं आहे. 4थ्या ब्लॉकमध्ये चेक करा, प्रिव्हियस इयरचे कट ऑफ पूर्ण दिलेले आहेत या ठिकाणी बघा, लास्ट 3 इयर्सचे है ना. तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता कट ऑफ. नंतर आता बघायचं आहे आपल्याला की याचं शेड्यूल कसं आहे नेमकं, बरोबर आहे. तर शेड्यूल बघण्यासाठी आपण जाणार आहे होम पेजला. इथे गेल्यानंतर बघा नोटिफिकेशन फॉर MTech इथं दिसते तुम्हाला, याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पूर्ण तुम्हाला डिटेल शेड्यूल दिलेलं आहे याचं, की रजिस्ट्रेशन प्रोसेस जी सुरू झालेली आहे. आता किती तुम्हाला लागणार आहे फीस, तर फीस लागणार आहे तुम्हाला 1000 रुपये लागतील है ना. रिझर्व कॅटेगरी असेल तर 800 रुपये लागेल, आणि जर फॉरेन कॅन्डिडेट वगैरे जर असेल NRI वगैरे तर यांना 5000 रुपये फीस लागणार आहे. त्यानंतर आजपासून डेट सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. लास्ट डेट दिलेली आहे तुम्हाला 8 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन कुठं करणार, तर आपण COEP.org.in ही वेबसाईट आहेच डायरेक्टली, किंवा डायरेक्ट आपण जी MTechची सिलेक्ट केलेली होती ते. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट दिलेली आहे बघा, 24/6 पासून ते 11/7/2024 पर्यंत. त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर ग्रेव्हियन्स असेल 3 दिवसाचा, ग्रेव्हियन्स झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. एकदा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज करू शकत नाही. ठीक आहे, काही इन्फॉर्मेशन दिलेले तुम्हाला, काही नोट वगैरे करायचे असतील तर या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आता या ठिकाणी SC/BC कॅटेगरी पण मेन्शन केलेली आहे, तर तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, आता काय बघायचं आहे आपल्याला. ओके, चला आता बघूया आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं. ठीक आहे, तर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. इथं बघा लेफ्ट साईडला होमच्या खाली रजिस्टर्ड नावाची टॅब आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तुमचं फुल नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर
पासवर्ड आपल्याला जनरेट करायचा आहे. त्याच्यामध्ये लेटर पाहिजे, कॅपिटल स्मॉलचं कॉम्बिनेशन पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि नंबर्स पण पाहिजे. ठीक आहे. तर असा पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. प्रोग्राम म्हणजे एमटेकसाठी घ्यायचा आहे की एम प्लॅनिंगसाठी घ्यायचं आहे ते स्पेसिफाय करा. एमटेकसाठी जर स्पेसिफाय केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी येतात 4. कोणते? नॉन स्पॉन्सर्ड म्हणजे ज्यानं गेट दिली असेल त्यांनी नॉन स्पॉन्सर्डवरती क्लिक करा. दुसरी स्पॉन्सर्ड, ज्याच्याकडे शिप लेटर आहे ते स्पॉन्सर्ड प्लस नॉन स्पॉन्सर्ड गेट सीड है ना. म्हणजे ही कॅटेगरी असेल तर याच्यामध्ये करा, किंवा नॉन गेट प्लस नॉन स्पॉन्सर्ड UCET या कॅटेगरीमध्ये असेल तर हे कॅटेगरी सिलेक्ट करा है ना. आणि अदर जर असेल NRI वगैरे तर त्यांनी शेवटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. तर ही या प्रकारे तुम्हाला पूर्ण डिटेल भरा. त्यानंतर प्रोसीड अँड व्हेरीफाय युअर डिटेल वरती क्लिक करा आणि तुम्ही प्रोसीड करा. प्रोसीड झाल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल. त्याच्यावरती तुमचा रजिस्ट्रेशन ID येईल आणि पासवर्ड जो आहे तो तुम्ही जो जनरेट केला होता हा या ठिकाणी, तर तो पासवर्ड राहील. ठीक आहे. तर नंतर काय करायचं आहे तुम्हाला, लॉग इन ID जर झाला तर लॉग इनवरती जायचं, इथे ईमेल ID टाकायचं तुमचं आणि पासवर्ड जो तुमचा ईमेल ID आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे. एकदा जनरेट झाल्यानंतर पासवर्ड. ठीक. लॉग इन केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे, वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. तर त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. ठीक आहे. आय होप आता तुम्ही जर PGला जात आहात तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता है ना. जर त्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्ही त्याबद्दल इन्फॉर्मेशन टाकू शकता. आता मी आज रात्रीपासून डिस्कशनसाठी अलाव करत आहे पार्टिसिपेंटला, तर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, COEPची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. याच्यानंतर आपली CET सेलची पण ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होईल. ठीक आहे. तर CET सेलची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर मी त्याबद्दल डिटेल व्हिडिओ बनवेलच. तर आय होप तुम्हाला हे सगळे डाऊट क्लिअर झालेले असतील. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.